पर्यावरणासंबंधात आपण काय करू शकतो याच्यासाठी माहिती त्यांनी दिली. नंतर दुसरं आपण आरवी पाटील सरांकडे आलो. तिथे आपण 2-3 जणांना आयरे सर आले, मोना आली, नंतर आरवी पाटील सरांच्या मिसेस, तर त्यांच्याशी आम्ही पर्यावरणाच्या बाबतीत चर्चा केली. इकोब्रिक्सच्या बाबतीत माहिती दिली. आपण पर्यावरणामधलं काय पाणी वाचवायचं आहे, प्लॅस्टिक आपल्याला हटवायचं आहे किंवा त्याचा उपयोग कमीत कमी करायचा आहे आणि झाडं लावायची. आता वैयक्तिकरित्या आपण काय काय करू शकतो हे आपण प्रत्येकाने पाहायचं. पहिला पीपल म्हणजे पहिली सुरुवात आपल्यापासून आहे. आधी केले मग सांगितले, असं आपण केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि आपल्याकडे पाहून 10 लोकांमध्ये तरी परिवर्तन आलं पाहिजे. मग ते 10 बरोबर अजून पुढच्या 10चं परिवर्तन करता येईल. कारण हे सांगितलं की जीवनात वर्णाला पर्याय असू शकतो, पण जीवनात पर्यावरणाला पर्याय नाही आहे. आपण सगळे समविचारी एकत्र आलो आहोत, आपण याच्यावर विचार केला पाहिजे. आम्ही काही 9-10 घरांमध्ये गेलो. प्रत्येक 9-10 घरामध्ये आम्हाला जवळजवळ 50% पर्यावरण गतिविधी जे काही कामं चालतात त्या पद्धतीने सर्वांनी केलं होतं. ओला कचरा, सुका कचरा, इकोब्रिक सिस्टीम्स, प्लॅस्टिक मोहीम, पाण्याची बचत, पक्ष्यांना बसण्यासाठी त्यांना धान्य, असं बरेच 2-3 ठिकाणी लागलेले दिसले. आणि परत पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी जे काही भांडे ठेवले होते. आता आमच्या या 9-10 ज्या घरामध्ये आम्ही फिरलो तिथं 50% प्रमाण ज्यांना असेल त्यांना मी प्रत्येकांना पर्यावरणाची, प्लॅस्टिक मुक्तीची आणि जे काय आपलं वेस्टेजाचं अन्न त्याचं सर्व करायची आम्ही हे आपले संभाजीनगरचे जे सगळी टीम पर्यावरण गतिविधीची शिरपूर तालुक्यात आली होती. प्रत्येक कॉलनीमध्ये 3-3 जण जाऊन प्रत्येकांनी पर्यावरण गतिविधीचं हरितगृह, सुंदर ग्रह कसं व्हायला पाहिजे आणि पर्यावरणपूरक घर कसं व्हायला पाहिजे असे आम्ही प्रत्येकाने घरात जाऊन प्रत्येक सदस्यांना आम्ही याची हरितगृहाची आणि पर्यावरणपूरक घराची आम्ही त्यांना माहिती दिली. आम्ही सुभाष कॉलनीमध्ये भेटलो. त्यामध्ये आम्ही सगळ्यांना भेटलो प्रत्येक घरी आणि त्यानिमित्ताने सगळ्यांना माहिती दिली आणि त्यांना पर्यावरणपूरक घर कसं असलं पाहिजे. आपल्यामध्ये ऊर्जेचा पूर्णपणे वापर, सौर ऊर्जेचा वापर, नंतर पक्ष्यांसाठी घरटी, त्यानंतर आपले जे घरचा कचरा येतो त्याचं पुनर्व्यवस्थापन, पाणीचा पुनर्वापर, तसेच पावसाचं रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे त्याची माहिती दिली गेली. आणि सगळ्यांनी याच्यामध्ये समज दाखवली. सगळ्यांना पर्यावरणाची आवड आहे. ॲक्च्युली माणूस हा पर्यावरणाचा घटक आहे. त्याप्रमाणे माणूस जसा घटक आहे त्याचप्रमाणे पक्षी घटक आहेत, प्राणी घटक आहेत आणि हवा घटक आहेत आणि झाडं ही घटक आहेत. असं आपल्या सगळं मिळून पर्यावरण होत असतं. तर या सगळ्यांचं मिळून आपल्याला कसं एकत्र समतोल कसा साधता येईल ते आपल्याला शिकायचं आहे. यामध्ये सगळ्यांची सहमती आहे आणि सगळ्यांनी त्यामध्ये तयारी दर्शवली की आम्ही याप्रमाणे करत जाऊ. आणि नवीन नवीन दिशा आपल्याला मिळाल्या. जसं पक्ष्यांसाठी आपण घरटे लावू शकतो, मडकी लावू शकतो. त्यामुळे पक्ष्यांना एक निवारा तयार होतो आणि पक्षी पण पर्यावरणाचा घटक असल्यामुळे एक समतोल साधला जातो. त्यामुळे त्यांनी प्रत्येकाने एक समज दाखवली. प्रत्येकाला आवड आहे, फक्त त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची आपल्याला गरज आहे. ॲक्च्युली कसं आहे की गव्हर्नमेंट सगळं करू शकत नाही. आपण माणसाने प्रत्येक वैयक्तिक लेवलवर जेवढं जास्त आपण करू त्याप्रमाणे ते पर्यावरणाचं काम होणार आहे. आपलं मोदीजी म्हणतात की मिनिमम गव्हर्नन्स आणि मॅक्सिमम गव्हर्नन्स, याप्रमाणे प्रत्येकाने आपल्या घरी केलं तर त्याच्यामुळे फरक पडणार आहे. मोदीजी नेहमी म्हणतात की आपली जी चर्चा आहे, पर्यावरणाची चर्चा, ही कॉन्फरन्स टेबलवरून डिनर टेबलवर आली तेव्हा खऱ्या अर्थाने पर्यावरणाचं काम सुरू होईल. पर्यावरणाचं झाड आपल्याला प्रत्येक मनामध्ये ही गोष्ट पटवून द्यायची आहे. आणि माणूस पण पर्यावरणाचा एक घटक आहे हे माणूस विसरत चालला आहे, ती आठवण करून द्यायची आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने समतोल साधता येईल. शिरपूर येथे आज शिरपूर येथे आपल्या प्रांत संयोजक श्री दत्ताजी फटकी हे पर्यावरण गतिविधी शिरपूर, मनीषजी भावसार, शिवाजीराव राजपूत, निलिमा पाटील मॅडम व इतर पर्यावरणप्रेमी, पक्षीप्रेमी हे उपस्थित होते. आणि प्रत्येक कॉलनीमध्ये 2-2, 3-3 जण जाऊन पर्यावरणाविषयी जनजागृती केली व चांगला प्रतिसाद मिळाला. माझा अनुभव तर असा आला, एका शिक्षकांच्या घरी गेलो. त्यांनी सांगितलं की सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे जे आमच्या घरात हरितगृहामध्ये काही कमी असेल ते आम्ही पूर्ण करू.
पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करू, जो कचरा असेल त्याचं कंपोस्ट खत तयार करू व कमीत कमी पाण्याचा वापर करू, अशा प्रकारे आम्हाला अनुभव आला. तर मला एक वेगळा अनुभव आला, तो मी मुद्दाम सगळ्यांना सांगतो की शिरपूर पॅटर्नचं मी नाव ऐकलं होतं. तर शिरपूर पॅटर्न साधारणतः जलसंधारणासाठी खोलीकरण रुंदीकरण यासाठी वापरलं जातं. पण आता आम्ही त्या वसतिगृहावर तिथं असं सांगितलं की इथं जे नळ कनेक्शन आहेत त्याला मीटर आहे आणि विशेष म्हणजे हे कॉन्ट्रॅक्ट राजस्थानच्या कोणत्या तरी पार्टीत दिले, जेणेकरून कुणी त्याला छेडछाड करू नये. म्हणजे खूप दूरदृष्टीनं हे नगर परिषदेने नियोजन केलं आहे. आमच्या गेवराई किंवा आमच्या बीडमध्ये अजून मीटर पाण्याला लागले, पण इथं शिरपूरसारख्या तालुका ठिकाणी पाण्याला मीटर लावले, त्याचं चांगलं व्यवस्थापन आहे. कचऱ्याच्या बाबतीत सुद्धा इथं दंड लगेच आकारला जातो, हे मला माहिती मिळाली. त्या सगळ्या चांगल्या गोष्टीचा अनुभव आज मला इथं मिळाला. बाकी पर्यावरणाच्या संदर्भात तर अनुभव चांगले आलेच. हरितघर ही कल्पना 5 गोष्टीवर आधारित आहे, पण किमान काही गोष्टी ज्यांच्याकडे सुरू आहेत अशांना सुद्धा आपण आपल्याला हरितघर म्हणायचं आहे आणि त्यांना हरितघराची ही जी वाढ आहे, हरितघरामध्ये जास्तीत जास्त पर्यावरणपूरक कसं होईल अभियान होतं, त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आणि सगळ्या शिरपूरकरांना किंवा आपल्या धुळे जिल्ह्याच्या पर्यावरणप्रेमींना मी एक सांगू शकतो की हे जे आपण आज केलं असं आपण नित्य केलं पाहिजे. आठवड्यामध्ये किमान 2दा तरी आपण शेजारी पाजारी गेलं पाहिजे आणि त्यांना हरितघराचं महत्त्व समजून सांगितलं पाहिजे. आणि हरितघर तुमच्या घरात आहेच, पण त्याला अजून जास्त चांगलं करा, त्याच्यामधल्या गोष्टी वाढवा. एवढं करणं आवश्यक आहे. कारण पर्यावरणाचं मूल्यांकन कधी होणार आहे, तर पर्यावरणाचं मूल्यांकन जेव्हा आपली जीवनशैली पर्यावरणपूरक होईल तेव्हा होणार आहे. नुसतं खूप झाडं लावले, नुसतं खूप वेगवेगळे प्रकल्प केले तर होणार नाही. तर आपल्या घरातून सुरुवात करून जर ते केलं तर मला वाटतं की पर्यावरणाचं खूप मोठं संरक्षण होईल. आणि जे भविष्यकाळात पर्यावरणामुळे होणारा धोका दिसतोय, संकट दिसते, तर त्या संकटावर नक्कीच आपण मात करू असं मला या ठिकाणी वाटतंय. अनुसरून नाही आता हो पर्यावरणविषयी जे आपले जागृती चालू आहे आपल्या संस्थेमार्फत, तर त्याच्यामध्ये हरितघर त्याबरोबर हरित पर्यावरण ह्याच्यामध्ये तर आपल्या 5 पंचमहाभूतं महत्त्वाचे म्हटले जातात. तसंच जमीन, आकाश, नंतर अग्नी, वायू, पाणी, हे पंचमहाभूत म्हणतात. हे पंचमहाभूत समतोल साधायचं असेल तर आपल्याला झाडांचं महत्त्व त्यात अनन्यसाधारण आहे. तर त्याचबरोबर आपण स्वतः तर झाड लावून दुसऱ्याला जागृती करून आणण्याबरोबरच तर आपण घरोघरी आपल्या घरात चर्चा ती घडली पाहिजे. आणि त्यानंतर त्यातून मी एवढं सांगू शकतो की तुम्हाला त्याबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल, पर्यावरण आपण म्हणतो, हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही पहिल्यांदा दूरदर्शनवरती जेव्हा अर्थ मॅटर आणि भूमी नावाच्या सिरियल लागायच्या यूट्यूबवर तर तुम्हाला ते बघायला मिळतील, ते नक्की तुम्ही बघा. त्यातून तुम्हाला समजेल पर्यावरणाबद्दल इतकी कळकळ, इतकी आपण प्रयत्न करतोय तर का करतोय. आजचे जे बदललं आहे, मध्ये थंडी, मध्ये ऊन, मध्ये पाऊस, हे जे गोष्ट करतात याच्यावर होणारा परिणाम शेतीवरती, आणि शेतीवर परिणाम झाला म्हणजे साहजिक त्याचा परिणाम आपल्या ताटावर होतो, आणि ताटावर परिणाम झाला म्हणजे त्याचा पोटावर परिणाम होतो. आणि याचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. तर कृपा करून सर्वांना मला एकच विनंती आहे की तुम्ही पर्यावरणाबद्दल जागृत व्हा आणि आपल्या येणाऱ्या पिढीला सुद्धा त्याबद्दल सांगून या ठिकाणी हरित घराबरोबर हरित पर्यावरणाचा चांगल्या प्रकारे विचार करा आणि आपल्या पर्यावरण हे वाचवायला सर्वांनी या आपले हात सहाय्य करा. सर तुमचं नाव? सुनील गोकुळ मगरे. मी निलेश बंडू जोरशे, शिरपूर नगरपालिकेत मी पर्यावरणदूत म्हणून सुद्धा काम करतो. मी शिवाजी लोटन सिंग राजपूत, वृक्षमित्र, धुळे जिल्हा पर्यावरण गतिविधीचे संयोजक. निलिमा भूपेश पाटील, नारी शक्ती प्रमुख, पर्यावरण गतिविधी, धुळे जिल्हा. दत्तात्रय दिवाकरराव पत्की, पर्यावरण संरक्षणाचा देवगिरी प्रांत संयोजक. रवींद्र ब्रिजलाल खैरनार, धुळे विभाग पर्यावरण संयोजक. मनीष किशोर भावसार, धुळे जिल्हा पर्यावरण संयोजक. चंद्रकांत सुरेश अहिरे, पर्यावरण मित्र. आता येत जा बरं का. बोला सर. भूपेशदास पाटील, शिरपूर पर्यावरण मित्र. नमस्कार सर, मी सर्पमित्र दिनेश बोरसे, माझी संस्था जीवरक्षा वन्यजीव संरक्षण संस्था. मी पर्यावरणाविषयी काम आणि वन्यजीवांविषयी काम करत असतो. सदर आजची व्हिडिओ जी बनवली आपण ही पर्यावरण जागृत होण्यासाठी बनवली आहे. तर सर्वात जास्त झाडं लावा, पाणी वाचवा आणि वन्य प्राण्यांना वाचवण्याचा प्रयत्न करा.
ही माझी कडकडून विनंती आहे सर्वांना. धन्यवाद. घोषणा देऊ ना पॉलीथीन को हटाओ, पेड़ को बचाना है, पानी को बचाना है,